महाराष्ट्राचे महामहिम राज्यपाल यांच्या अभिभाषणावर सूचक म्हणून बोलण्याची मला संधी दिली त्याबद्दल माननीय सभापती महोदया मी प्रथमतः आपले आभार व्यक्त करतो। अनुमोदन म्हणून दिली त्याबद्दल मी आपले आभार व्यक्त करतो। सभापती महोदया, विदर्भामध्ये दरवर्षी साधारण हिवाळी अधिवेशन पार पडण्याची प्रथा आहे। पहिले मुख्यमंत्री माननीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी हा पायंडा नागपूर करारानुसार पाडला आणि विदर्भाचा अनुशेष भरून निघावा हे तेव्हापासून सर्व आपल्या वेगवेगळ्या पद्धतीने सर्व मुख्यमंत्र्यांचं स्वप्न होतं। मागच्या महायुतीच्या काळात सुद्धा मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेब असतील, उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा असतील, आदरणीय देवेंद्रजी असतील, यांनी महायुती सरकारच्या काळामध्ये विदर्भाच्या शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात न्याय देण्याचं प्रामाणिकपणे काम केलं। मग सोयाबीनचं अनुदान हेक्टरी 5,000 रुपये करण्याचा निर्णय असेल, कापसाला 5,000 रुपये हेक्टरी अनुदान देण्याचा निर्णय असेल। सभापती महोदय, मला संरक्षण द्या। मी उभा असतो तर हे सगळे मला अशा प्रकारे अडवतात, त्यामुळे मला संरक्षण द्या। म्हणजे हे असं असतं सभापती महोदय की अभेद्य आणि निडर आहात, तुम्हाला काही संरक्षणाची गरज नाही आहे आणि त्यांच्याकडे लक्ष देऊ नका तुम्ही। तरी अजून मी लाडक्या बहिणीच्या मुद्द्यावर आलो नाही सभापती महोदय, फक्त शेतकऱ्याच्या मुद्द्यावर आलो। आणि हे मागच्या तुम्ही तुमच्या उत्तरात द्या, तुम्ही विरोधी पक्षाच्या भूमिकेत असता, तुम्ही त्यामध्ये उत्तरात द्या, पण मला माझ्या सरकारची बाजू मांडत असताना तुम्ही मी बघत नाही, पण ते डिस्टर्ब करतात सभापती महोदय। मी तुमच्याकडे बघतो, चेअरकडे बघतो। बघा सभापती महोदय, महायुती सरकारच्या काळामध्ये माझी विनंती, आता नका बोलू राव, माझी एवढं प्रेम करू नका त्यांच्यावर, शांत बसा। कापसाला, सोयाबीनला, धानाला अनुदान देण्याचं प्रामाणिकपणे काम तत्कालीन मुख्यमंत्री शिंदे साहेबांनी केलं। महाराष्ट्राचा अर्थसंकल्प 10व्यांदा सादर करताना उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादांनी शेतकऱ्याला वीज बिल माफी हा जो एक धाडसी निर्णय घेतला, त्या निर्णयामुळे शेतकऱ्यांचा सुद्धा मतदानामध्ये सहभाग हिरिरीने झाला आणि परिणाम स्वरूप आज विरोधक काही म्हणत असतील सभापती महोदय, पण विदर्भामध्ये साधारणपणे 11 जिल्ह्यात 62 विधानसभा मतदारसंघ आहेत आणि यामध्ये फक्त 9 ते 10 महाविकास आघाडीचे आमदार निवडून आले। 52 आमदार महायुती सरकारचे जे निवडून आले, विशेषतः मोठ्या नेत्यांना 300-400 मताच्या फरकाने निवडून यावं लागलं। हे का होतं सभापती महोदय? याला फक्त महायुतीच्या काळामधल्या सरकारने ज्या योजना कार्यान्वित केल्या त्यामुळे महिलांचा जो मतांचा टक्का वाढला। पहिल्यांदा लोकसभेचा निकाल आला तर सभापती महोदय हे म्हणतात की आम्हाला जनतेने दिलेला कौल मान्य आहे आणि विधानसभेचा निकाल आला त्यांच्या विरोधात तर ते म्हणतात हा मशीनचा फॉल्ट आहे। म्हणजे अशा द्विधा आणि संभ्रमात असलेल्या महाविकास आघाडीच्या नेत्यांचं झालेलं आहे, त्याला असं म्हणतात की ऊर बढवून घेणे, अशा प्रकारचं वर्तन एकंदरीत होतंय। एव्हरी वोट फॉर महाविकास आघाडी हे डोळ्यासमोर ठेवून मी नको बाहेर जाऊन नंतर सांगा, ठेवा खाली। हे बघा सभापती महोदय, यांच्या अशा वर्तणुकीवर कबीरांनी एक सुंदर दोहा लिहिलाय। तो दोहा असा आहे, मी आता असं म्हणजे तुम्ही जगताप साहेब ऐका दोहा। साचे दिन पीछे गए, म्हणजे महायुतीच्या सरकारमध्ये सच्चे दिन होते, खरे दिवस आताही आहेत। मिलान मन का हेत, तुमचा मनातला उद्देश मिटान मन का हेत, अब पछताए होत क्या जब चिडिया चुग गई खेत। आता तुम्ही पश्चाताप करून काही अर्थ नाही आहे। जे लोकांनी जनतेचा कौल दिला तो प्रामाणिकपणे मान्य केला पाहिजे। जसा लोकसभेमध्ये आमच्या तिन्ही पक्षाच्या नेत्यांनी समोरून सांगितलं का जनतेचा दिलेला कौल आम्हाला मान्य आहे, तसं विधानसभेमध्ये तुम्ही औदार्य दाखवा ना हे मान्य करण्याचं। नंतर बोला तुमच्या भाषणामध्ये। सभापती महोदय, लाडकी बहीण योजना, माननीय मंत्री आदिती तटकरे ताई या ठिकाणी बसलेले आहेत, खरोखर त्यांचा धन्यवाद द्यावा लागेल। ज्यावेळेस लाडकी बहीण योजनेला सुरुवात झाली त्यावेळेस महाविकास आघाडीचेच लोक म्हणायचे ही योजना चालणार नाही, टिकणार नाही, काही लोक तर कोर्टामध्ये गेली, पण या सरकारने दिलेला शब्द पूर्ण केला आणि महायुतीच्या काळामध्ये लाडकी बहीण योजना यशस्वीपणे राबवल्या गेली आणि तीच योजना जायंट किलर ठरली। तीच योजना महाराष्ट्रामध्ये महायुतीचं सरकार परत सत्तेमध्ये स्थापन करायला कोतवालांचं मानधन वाढलं, ग्रामसेवकांचं मानधन वाढलं, सरपंचाचं मानधन वाढलं, कापूस उत्पादक, सोयाबीन उत्पादक, धान उत्पादक शेतकऱ्याचं अनुदान असेल, लाडकी बहीण योजना असेल, शेतकऱ्याला वीज बिल माफी असेल, या सर्व योजना
महायुतीच्या सरकारने यशस्वीपणे राबवल्या आणि मी तत्कालीन मुख्यमंत्री खरंच शिंदे साहेबांचं मनापासून आभार व्यक्त करतो की त्यांनी महाराष्ट्राला एक दिशा देण्याचं प्रामाणिकपणे काम केलं। हा महाराष्ट्रामधला विदर्भ जो आहे, विदर्भामध्ये वसंतराव नाईक साहेबांनी 13 वर्षे महाराष्ट्राचा मुख्यमंत्र्याचा कार्यकाळ यशस्वीरित्या पार पाडला। मारुती कन्नमवार साहेब महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री राहून गेले विदर्भामधले। आणि आज परत एकदा सांगतो की ज्याप्रमाणे कन्नमवार साहेबांचं नाव घेतो आपण, वसंतराव नाईक साहेबांचं नाव घेतो, त्याचप्रमाणे तुकडोजी महाराज, गाडगे बाबा आणि पंजाबराव देशमुखांची ही भूमी आहे। पंजाबराव देशमुख हे भारताचे पहिले केंद्रीय कृषी मंत्री होते। शेतकऱ्यांच्या जीवनात आमूलाग्र बदल करण्याकरता काय काय उपाययोजना आणल्या जातील याचं चिंतन त्यावेळेस त्यांनी केलं। आणि ग्रामगीता जी तुकडोजी महाराजांनी वंजारी साहेब निर्माण केली, त्या ग्रामगीता अर्पण शेतकऱ्याला केलेली आहे आणि त्यामध्ये म्हटलेलं आहे की तुझ्या श्रमास प्रतिष्ठा मिळो आणि सकळांचे लक्ष तुझ्याकडे वळो, म्हणजे शेतकऱ्याच्या श्रमाला प्रतिष्ठा मिळाली पाहिजे। याच दृष्टिकोनातून आपल्या या महायुतीच्या सरकारने ही जी सर्वात महत्वाची योजना अंमलात आणलेली आहे ती आहे वैनगंगा नारपार गिरणा दमनगंगा एक दरे गोदावरी आणि दमनगंगा वैतरणा गोदावरी या माध्यमातून 4 नदी जोड प्रकल्पांना प्रशासकीय मान्यता देऊन त्यात 4,33,000 हेक्टर सिंचन क्षमता निर्माण करण्यात येते। याचं कारण सिंचनाचं जर शेती सिंचनाखाली आली तर विदर्भाच्या शेतकऱ्याला खूप चांगल्या पद्धतीने न्याय देता येऊ शकतो। विदर्भामध्ये शेतकऱ्याचं आत्महत्येचं प्रमाण जे आहे ते नक्कीच चिंताजनक बाब आहे। कुपोषणाचा मुद्दा विदर्भातला खूप चिंताजनक आहे आणि शेवटी सरकार सत्तेमध्ये आलं म्हणजे एका दिवसात हे सर्व काही परिवर्तन जादूच्या छडीसारखं होणार नाही। याकरता बारकाईनं काय कामं करावी लागतील यासाठी सातत्यानं विदर्भाच्या अनुशेषाबद्दल जे बोलल्या जातंय त्याच्यावर सुद्धा अंमलबजावणी झाली पाहिजे। इथं शिंदे साहेब आहेत, मी एक कापूस उत्पादक शेतकरी म्हणून साहेब एक विनंती करतो की आज विदर्भाच्या शेतकऱ्याच्या मागणी आहे की हे क्विंटलला 10,000 रुपये क्विंटल कमीत कमी शेतकऱ्याच्या कापाशीला भाव मिळाला पाहिजे। सोयाबीनचे नाफेडचे खरेदी केंद्र बंद आहेत, ते तात्काळ सुरू झाले पाहिजे, कारण जो हमीभाव सरकारने ठरवला त्या हमीभावात खरेदी न होता सोयाबीनची खरेदी हे प्रायव्हेट व्यापारी कमी पैशात करतात, ते स्टॉक करतात आणि नंतर मग नाफेडला ते विकलं जातं। त्यांच्याकडे स्टॉकची मुभा असते। जसं अवैध सावकारीच्या विरुद्ध आपण कडक कायदा केला तसं अवैध व्यापारी साठेबाजी करणाऱ्यांच्या विरुद्ध सुद्धा शेतकऱ्यांचा धान्यमाल जे शेतकऱ्यांची गळचेपी करतात, शेतकऱ्यांची अडचण पाहून डोळ्यासमोर शेतकऱ्यांच्या बद्दल अशा प्रकारे त्यांच्या मालाला एका ठिकाणी स्टॉक करून त्याचं म्हणजे हे करतात, मार्केटला ब्लॅक पद्धतीने विकतात, त्याच्यावर सुद्धा वचक असणारा एखादा कायदा आपल्या सरकारने आणला तर शेतकऱ्याला फार मोठे विदर्भाच्या त्या ठिकाणी बळ मिळेल। दुसरं एक महत्वाचं मला सांगायचं आहे, विदर्भामधला शेतकऱ्याचा दुसरा एक महत्वाची समस्या आहे त्याच्या शेतीच्या म्हणजे शेताला कुंपण। मागच्या वेळेस आम्ही मागणी केली होती पण सौर कुंपणाची मागणी मंजूर झाली। श्यामाप्रसाद मुखर्जी सौर प्रकल्प राबवण्यासंदर्भात सरकारने GR पण काढला, पण त्या पद्धतीचा त्याचा जो दर्जा आहे तो दर्जा आणखी कशा प्रकारे सक्षम करता येईल ते आपण बघितलं पाहिजे। मागेल त्याला शेततळ जशी योजना आहे तसं मागेल त्याला शेतीचं कुंपण जर विदर्भाच्या शेतकऱ्याकरता झालं तर त्याच्या कपाशीचं त्या ठिकाणी वन्यजीवांपासून संरक्षण होईल, त्याच्या सोयाबीनचं संरक्षण होईल, त्याच्या धानाचं संरक्षण होईल। पण दुर्दैवानं ते सुद्धा योजना कुठं चांगल्या ताकदीनं राबवल्या जात नसल्याचं एक शेतकरी म्हणून मी थोडं या निमित्तानं आपल्या लक्षात आणून देतो की यावर सुद्धा येणाऱ्या काळामध्ये आपण जसं लाडकी बहीण योजना सुरू ठेवण्याचा एक धाडसी निर्णय घेतलाय, मला वाटते आज त्यामध्ये निर्णय पण झालाय। ही योजना जशी तुम्ही आपण सुरू ठेवताय तसं शेतकऱ्याच्या दृष्टीने आपल्या महायुतीच्या सरकारने यावर सुद्धा लक्ष दिलं पाहिजे अशी मी या निमित्ताने विनंती करतो। मागच्या 2 वर्षामध्ये 25,21,000 हेक्टर सिंचन क्षमतेच्या 167 सिंचन प्रकल्पांना प्रशासकीय मान्यता देऊन कृषी क्षेत्राच्या लागवडीखालील क्षेत्र वाढवण्याचे उद्दिष्ट या सरकारने ठेवले। जसे महाराष्ट्रात 4 विद्यापीठ वसंतराव नाईक साहेबांनी स्थापन केली, त्यात कोकण असेल, मराठवाडा असेल, नगर असेल, त्याचप्रमाणे विदर्भात सुद्धा भाऊसाहेब डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ आहे। या कृषी विद्यापीठाच्या वेगळ्या वेगळ्या समस्या आहेत, त्या मजुरांच्या समस्या आहेत। ज्याप्रमाणे इतर 3 विद्यापीठांकडे सरकारचं लक्ष असतं त्याप्रमाणे विदर्भातल्या या अत्यंत महत्वाच्या कृषी विद्यापीठाकडे सुद्धा सरकारने लक्ष देणं, त्यांची जी काही मागणी असेल, त्यांचा जो कॉन्ट्रॅक्च्युअल त्या ठिकाणी लेबर आहे त्यांना परमनंट करून घेणं असेल, सेवेत सामावून घेणं असेल, या छोट्या छोट्या पण अत्यंत महत्वाच्या बाबी मला वाटतात याकडे सुद्धा हे सरकार लक्ष देणार याबद्दल कोणाच्या मनात दुमत नाही। शेतकऱ्यांना दिवसा वीज पुरवठा करण्यासाठी मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी ही योजना 35,000 एकर शासकीय व खासगी जमिनीवर जून 2026 पर्यंत
राबवण्याचा निर्णय या शासनाने घेतलेला आहे ती सुद्धा शेतकऱ्याच्या हिताने अत्यंत महत्वाची बाब आहे। मुख्यमंत्री बळीराजा वीज योजनेअंतर्गत 7.5 हॉर्स पॉवर पर्यंत पंपास मोफत वीज पुरवठा देण्याचा निर्णय, यामुळं जगताप साहेब 4 लाख शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ झाला। आणि हे सोपं नाही, 10,000, 20,000, 30,000, काही शेतकऱ्यांचे 50,000 रुपयापर्यंतचे वीज बिल माफ, ह्या ज्या काही चांगल्या योजना आहेत त्याचं उदार अंतःकरणातून आपण कौतुक केलं पाहिजे, स्वागत केलं पाहिजे। विरोधक म्हणून तुम्ही नक्कीच धारेवर धरा, धारेच्या खाली धरा, आम्हाला वाटल्यास पाण्याच्या धारीखाली धरा। पण एक गोष्ट लक्षात ठेवा, ही जी योजना होती मोफत वीज पुरवठा, 7.5 हॉर्स पॉवरची मोटर असेल, 3 हॉर्स पॉवरची मोटर असेल, 0 पद्धतीचं बिल शेतकऱ्याला आलं, तो शेतकऱ्यासाठी फार दिलासादायक क्षण आहे। तुमच्याकडे शेती नसेल म्हणून तुमचं वीज बिल माफ झालं नसेल, पण माझ्याकडे शेती आहे, त्या शेतीमध्ये सौर पंप हे आहे, हॉर्स पॉवरची मोटर आहे 7.5 हॉर्स पॉवरची, मला 0 पद्धतीचं 0 बिल आलं। त्याच्यामुळे ज्या गोष्टी चांगल्या आहेत या सरकारच्या, त्याचं नक्कीच कौतुक केलं पाहिजे। महिलांच्या सामाजिक, आर्थिक व शैक्षणिक विकासासाठी 4थं महिला धोरण, काल परवा राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार झाला आणि प्रत्येक मंत्र्यांनी स्वतःचं नाव घेतल्यानंतर आईचं नाव घेतलं, मग वडिलांचं नाव। आता हा निर्णय पण चांगला नाही का? पहिल्यांदा आईचं नाव, नंतर वडिलांचं नाव। इथं आदितीताई तटकरे बसलेले आहेत, त्यांनी हे धाडसी, म्हणजे इतिहासात जोपर्यंत सूर्यचंद्र तारे आहेत या तोपर्यंत हा जो ऐतिहासिक निर्णय आहे, हा खरोखर जे चांगलं आहे त्याचं तुम्ही वाजवा ना टेबल आणि करा ना स्वागत, की आईचं नाव पहिल्यांदा नंतर वडिलांचं नाव, हा 4थं महिला धोरण राबवताना या सरकारने केलं। त्यामुळं या सरकारचं सर्वांगीण लक्ष, जसं महाराष्ट्राकडे मनीषाताईंनी सांगितलं, मुंबई शहराकडे लक्ष आहेच, पण विदर्भाकडे सुद्धा मायबाप सरकारचं लक्ष असलं पाहिजे। विदर्भाचा शेतकरी, चिलगव्हाण नावाचं एक छोटंसं गाव आहे शिंदे साहेब इथे, की ते सामूहिक आत्महत्या, म्हणजे सर्वात पहिली आत्महत्या, 9 एकाच कुटुंबातले 9 1 ते 1.5 लाख रुपये काहीतरी कर्ज होतं एकदा तुमच्या सरकारच्या काळात झाली असं। ते कधी झाली हे महत्वाचं नाही, पण ती झाली, ते झाली। हा, म्हणून शासनाची धोरणं शेतकऱ्यांना मारक ठरू नये याकरता शेतकरी हा केंद्रबिंदू ठेवावा। विदर्भात हे अधिवेशन होत आहे, आमची विनंती राहील की पूर्णवेळ अधिवेशन चाललं पाहिजे। बीएससी मध्ये जे निर्णय होईल त्यानंतर ते अर्थातच चालवतील, नाहीच चाललं तर पुढच्या अधिवेशनाच्या पर्यंत या विदर्भाच्या शेतकऱ्याचे, मायबाप शेतकऱ्याचे प्रश्न, आज 1500 रुपये एका गरीब शेतकऱ्याला भेटतायत तुमच्या सर्व लोकांच्या सहकार्यामुळे, तुम्ही घेतलेल्या धाडसी निर्णयामुळे। 1500 रुपये म्हणजे वंजारी साहेब गरीबासाठी फार मोठी रक्कम आहे। सोन्याच्या चमचा ताटात तोंडात घेऊन जन्माला आलेल्या लोकांना 1500चं महत्व कळणार नाही, पण 1500 रुपये एका गरीब महिला भगिनीसाठी खूप मोठे असतात। ते प्रामाणिकपणे शिंदे साहेब आपण मुख्यमंत्री असताना गोरगरीब महिलांच्या खात्यात टाकले। आदरणीय दादांच्या अर्थसंकल्प त्यावेळेस सादर झाला, त्यावेळेस ती तरतूद झाली। सर्व आपण सगळे, देवेंद्रजी असतील, त्यामुळं आता नाव घेतलं तरी अडचण, सरकारने चांगल्या योजना राबवल्या हे सांगितलं तरी अडचण। तुमचा नेमका प्रॉब्लेम काय विरोधकांचा? तरी मी तुमचा प्रॉब्लेम होणे माझ्या योग्य जागेवर आलो, तिथे तुम्हाला शंका आली का मी कुठे आहे? मी सरकारमध्येच आहे, सरकारचाच आहे। सरकारने जे मायबाप सरकारने माझ्या एका गरीब बहिणीला आज 1500 रुपये देऊन ज्या प्रकारे त्यांना आत्मबळ दिलं, तोच आशीर्वाद, कारण माय मावल्यांचा आशीर्वाद कधी खाली जात नाही। म्हणून एक लक्षात घ्या, हाय दो निवालो की फितरत, शेवटावर आलोय आता। हाय दो निवालो की फितरत, महायुती सरकार कसं आहे? हाय दो निवालो की फितरत, फकीर अपने हथेली को ही रोशनदान कहते हैं। ऐकून घ्या ना पूर्ण, मग वावा म्हणा, हे ऐकायची हिंमतच ठेवत नाहीत। खडसे साहेबाला शेर समजलेला कसा आहे? हाय दो निवालो की फितरत, हमें बर्तन की हाजत क्या, फकीर अपने हथेली को ही रोशनदान कहते हैं। एक एक करके हो गई हर एक चीज मुझसे रुखसत, एक चीज बाकी है जिसे ईमान कहते हैं। ते ईमान महायुती सरकारकडे होतं आहे आणि त्या भरोशावर महायुतीचं सरकार या सत्तेमध्ये आलं आणि सत्तेमध्ये महायुतीचं सरकार आल्यानंतर विरोधकांना सुद्धा आता कुठलीच जागा नाही। सभापती महोदय, महाराष्ट्रात पहिल्यांदा असा चमत्कार घडलाय की विरोधी पक्ष, बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटलं होतं की विरोधी पक्ष प्रभावी असला तर सत्तेवर अंकुश राहतो, पण आपण जे लोकसभेचा निकाल लागल्यानंतर एकदम हवेत गेलात, खालीच उतरला नाही। तुम्हाला वाटलं हे कुछ भी हो सकता है, अभी कुछ भी हो सकता है, लेकिन लोक खूप हुशार होते, मतदार जागरूक होता, त्यांनी तुम्हाला जमिनीवर उतरवलं। आता तरी भानावर या एवढी विनंती करतो। मला बोलण्याची आपण संधी दिली
आणि सभापती महोदय आपण इतकं शांततेने ऐकलं त्याबद्दल आपले विशेष आभार मानून थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. तुम्ही महिलांबद्दल बोलत होता ना, म्हणून शांतपणे ऐकलं. महिलांबद्दल बोलत